हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सो मित्रांनो, आज आपण बघतोय की मंडेला मार्केट कसं ओपन होऊ शकतं आणि पॉसिबिलिटीज काय काय आहेत आणि आपण कसं ट्रेड करू शकतो. ॲक्च्युली व्हिडिओ थोडासा डिफिकल्ट असणार आहे, थोडासा डिफरंट व्हिडिओ असणार आहे. रिझन काय आहे तुम्हाला माहिती आहे, ऑब्वियस मार्केटमध्ये न्यूज आहेत ऑब्वियसली वॉरच्या. सो दॅट्स वाय जे काय मी डिस्कस करेन ते ओपनिंग नंतर एवढं मॅटर करेल की वी डोंट नो, बट आपण काय लेवल्स पण चेक करूया, पोझिशनली पण व्ह्यू घेऊया. म्हणजे काय होईल, फक्त इंट्राडे बेसिसवरती नाही किंवा फक्त ओपनिंग बेसिसवरती नाही, तर येणाऱ्या काळामध्ये ट्रेड कसं करू शकतो हे पण आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार. म्हणजे थोडासा वेगळा व्हिडिओ आहे, सो थोडासा लेंदी पण असू शकतो. सो तुम्ही फास्ट फॉरवर्ड जरी केला तरी चालेल. ओके, सो स्टार्ट करूया, जास्त वेळ नाही घालवत. निफ्टीचा चार्ट या ठिकाणी ओपन केला. 15 मिनिटाची टाइम फ्रेम आहे, 15 मिनिटची टाइम फ्रेम आहे. 15 मिनिटची टाइम फ्रेम बघायच्या आधी आपण डिरेक्टली काय करूया, वन डेची टाइम फ्रेम चेक करूया. ओके, वन डेला शिफ्ट केलाय. सो एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ह्याच्यामध्ये जी मी नोटीस केली, तुम्हाला दाखवून देतो काय इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तू पास्टमध्ये मार्केट बघितलं, 2022 बघा, 2023 बघा, मार्केटना स्मूथ रन करत आहे. पण 2024च्या सुरुवातीपासून जानेवारी एंडिंग पासून मार्केटना खूप जास्त वॉलेटाईल झालं आहे. तुम्हाला इकडे दिसत असेल व्हॉलेटिलिटी किती जास्ती आहे. कॅन्डल्स केवढे मोठे मोठे बनत आहेत, त्याच्यानंतर व्हॉलेटिलिटी बघा. सो जबरदस्त व्हॉलेटिलिटी आहे. एवढं सोपं नाही आहे पैसे बनवणं जेवढं पहिलं होतं. डेली एक्सपायरीज आहेत, डेली व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये असते आता नॉर्मली आहे. ओके, सो जास्त वेळ नाही घालत, फक्त मला सांगायचं हे कशामुळे होतं, तर अपकमिंग इव्हेंट्स आहेत, पुढे जाऊन इलेक्शन्स आहेत आणि बजेट पण आहे, त्याच्यामुळे हे होतं ॲक्च्युली. ओके, नंतर शांत होऊन जाईल मार्केट. सो तो जर मार्केट नीट बघितलं वन डेच्या टाइम फ्रेमवरती, तर एक ट्रेंड लाईन येताना दिसते आपल्याला. ती ट्रेंड लाईन आपण मार्क करून घेऊया. ओके, इथून आहे बघा. ओके, सो याप्रमाणे मला एक ट्रेंड लाईन दिसते, म्हणजे मार्केट काय थोडंसं बुलिश अजून सुद्धा आहे. लास्ट फ्रायडेच्या अनालिसिसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मार्केट इथं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट पोझिशनली बेरिश होऊ शकतं आणि तिथून मार्केट खूप जास्त फॉल केलेलं आहे ऑलरेडी. ओके, सो हे डिस्कशन आधी आपलं झालं होतं लास्ट वीकला. आता जर आजच्या दिवशी जर तुम्ही बघाल ना मार्केट, तर या ठिकाणी इथं सपोर्ट घेताना दिसते, म्हणजे कुठे 21,800च्या समथिंग अराउंड त्या आसपास लेवलला कुठेतरी सपोर्ट घेताना दिसते. सो इथं काय करूया, आपण एक हॉरिझॉन्टल लाईन मार्क करून टाकू. म्हणजे काय होईल, ट्रेंड लाईन नाही हॉरिझॉन्टल लाईन एक्झॅक्टली सेम टायमिंगला येतात आणि तिथंच आपण ॲज अ सपोर्ट कन्सिडर करू आता राईट ना. ओके, सो हा सपोर्ट आपल्याला भेटला. आता एक ऑल टाइम हाय मार्क करायची गरज. सो ऑल टाइम हाय मार्क करून घ्या. ह्या झाल्या लेवल्स आपल्याकडे. म्हणजे काय थोडक्यात, जर ही लेवल जर ब्रेक होते, 21,800 जर ब्रेक होते, तर बॉटमला त्याच्यानंतर 500ची लेवल आहे, म्हणजे 300 पॉईंटचा फॉल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. स्पेस आहे 300 पॉईंटचा, म्हणजे थोडक्यात काय ही लेवल ॲज अ सपोर्ट काम करताना दिसते. ओके, आता काय करूया, आपण 15 मिनिटावरती शिफ्ट करूया निफ्टीला. खूप मोठा व्हिडिओ नाही करायचा आपल्याला, मी तुम्हाला पटपट आपण सो आपण पटपट आता डिस्कस करूया काय काय करता येईल, कसे ट्रेड्स करता येतील. ओके, आता जर तुम्ही बघितलं मार्केट एक दिवस काय झालं होतं, मार्केट खूप जास्त फॉल केलं होतं. ओके, जर तुम्ही बघितलं मार्केट फॉल केलं, त्याच्यानंतर भरपूर जास्त रिकव्हरी मार्केटने दिलेली आहे. आता आपण काय करू शकतो, जो प्रिव्हियस हाय आहे, ओके, हा वाला हाय म्हणजे किती 22,300 समथिंग, हा लेवल ब्रेक होईपर्यंत आपण बुलिश प्लॅन्स करणार नाही आहे. सिंपल गोष्ट आहे. प्रिव्हियस डेचा हाय, ओके, म्हणजे डेट कुठले 18 तारखेचा हाय जोपर्यंत ब्रेक या ठिकाणी होत नाही ना, तोपर्यंत आपण काय करणार, बुलिश प्लॅन्स करणार नाही. तोपर्यंत आपण साइडवेज प्लॅन करणार आहे. ओपनिंग कसंही होऊ दे. ॲज पर माय ॲनालिसिस, हे बघा, जर मार्केटमध्ये न्यूज बेस नाही आहे, तर या ठिकाणी मार्केट फ्लॅट ओपन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. फ्लॅट टू बुलिश ओपन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो जोपर्यंत ब्रेक होत नाही, लेवल काय 22,300 लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही, आपण बुलिश प्लॅन्स करणार नाही. ती लेवल ब्रेक झाली समजा 22,300, मार्केट गॅपअप जबरदस्त ओपन झालं आणि ती लेवल जर या ठिकाणी ब्रेक झाली होल्ड जर केली, तर आपण अपसाईडचे प्लॅन्स करू शकतो या ठिकाणी. ओके, पण सिंपल गोष्ट हीच आहे, मार्केट गॅपअप ओपन होतंय का किंवा ती लेवल ब्रेक होते का हे बघितलं पाहिजे. आता माझ्या ॲनालिसिसनुसार जसं मी तुम्हाला फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपनिंग दिसतंय. जर गॅप डाऊन ओपन झाला तरी पण आपल्याला बेरिश प्लॅन डिरेक्टली करायचं नाहीत. मार्केटमध्ये लोअर लोज वगैरे बनले पाहिजेत. आफ्टर दॅट आपण बेरिश प्लॅन्स करू शकतो. 21,800 ॲज अ सपोर्ट आपल्याला या ठिकाणी खाली दिसतो. 21,800 ॲज अ सपोर्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. लेवल ही आपण कन्सिडर करून चाललो पाहिजे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जराडेवरती मी जास्त फोकस या ठिकाणी का करत नाही, कारण की ऑब्वियसली लाईव्ह स्ट्रीम चालू असते, तुम्ही कधी जॉईन करू शकता, तिकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. ओके, सो आता आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी बघायच्या आधी मित्रांनो, मी धनला खूप जास्त प्रमोट करतो, तुम्हाला माहिती असेल. त्याचं रिझन काय, तर त्यांचे फीचर्स पण खूप जास्त आहेत आणि 10 रुपीज पर ऑर्डर आहे वुमन्स अकाउंटला. पण मेल अकाउंटला तसं नाही आहे, मेल अकाउंटला 20 रुपीज पर ऑर्डरच आहे. सो मी LSBLU तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्हाला LSBLU मध्ये अकाउंट ओपन करायला सजेस्ट करेन, कारण की 15 रुपये पर ऑर्डर ट्रेडला आहे ब्रोकरेज इकडे आणि तुम्हाला 5 रुपये पर ट्रेड किंवा पर ऑर्डर तुमचं सेव्हिंग होऊन जाईल अदर ब्रोकरेज हाऊसेसपेक्षा. आणि जर तुम्हाला बघितलं तर प्लॅटफॉर्म वगैरे पहिल्यांदा खूप क्लासिक आहे. तर तुम्ही ह्यांचा प्लॅटफॉर्म वगैरे बघितला ना मित्रांनो, खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. मोबाईल ॲप्लिकेशन पण खूप क्लासिक आहे. आणि जर वेब प्लॅटफॉर्म जर बघितलं तर सेम एक्झॅक्टली ॲज धन
तुम्हाला आहे आणि ट्रेडिंग व्ह्यूचे सगळे फीचर्स ह्याला सुद्धा फ्रीमध्ये आहेत. म्हणजे काय फीचर्स वगैरे बघितले तर सेम तुम्हाला जे धनमध्ये फीचर्स आहेत ते तुम्हाला इकडे मिळून जातील. सेम फीचर्स आहेत. ब्रोकरेज तुम्हाला इकडे सेव्हिंग होऊन जाईल. जर मेल अकाउंट तुम्हाला ओपन करायचं असेल तुम्ही LS Blue मध्ये अकाउंट ओपन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तुम्हाला काय अडचण आली माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. API पण फ्री आहे. आता API म्हणजे काय तर ऑब्वियसली जे अल्गो वगैरे ट्रेड करतात त्यांना माहिती आहे फ्री API आणि सुपर फास्ट API आहे. आता चला कंटिन्यू करूया. बँक निफ्टी चेकआउट करून घेऊया. आता बँक निफ्टी आपण ओपन केला आहे. बँक निफ्टीला आपण 1 डेला शिफ्ट करून घेऊ पटपट. 1 डेला शिफ्ट केल्यानंतर इकडे पण तुम्हाला एक ट्रेंड लाईन दिसत असेल ती पटकन आपण मार्क करून घेऊया पहिले. ओके, ट्रेंड लाईन दिसते आपल्याला 1 डे टाइम फ्रेमवरती. म्हणजे इकडे पण मार्केट काय दिसते आपल्याला बुलिश दिसते आणि जी टाइम फ्रेम आहे ती 1 डे हे लक्षात ठेवा. फक्त 1 डेच्या टाइम फ्रेमवरती आपण मार्क करून ठेवली आहे. आता 15 मिनिटाला शिफ्ट करायच्या आधी आपण काय करूया, काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या त्या समजून घ्या. पहिला 49,000 जो आहे ना तो ऑल टाइम हाय आहे, तर त्याला मार्क करून घेतला पाहिजे. ओके, ही झाली एक लेवल. आफ्टर दॅट अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, जर मार्केटला बुलिश जायचं आहे तर कसं जाईल मार्केट पहिला होल्ड करेल आणि ही जी प्रीवियस हाय आहे म्हणजे मार्केटचा जो प्रीवियस डे आहे म्हणजे 18 एप्रिलचा जो हाय बनला होता त्याला ब्रेक करावं लागेल. आफ्टर दॅट मार्केट बुलिश वगैरे होऊन जाईल. म्हणजे लक्षात ठेवा ही पण लेवल इकडे मॅटर करते आपल्याला. कुठली लेवल आहे ती, हे बघा ह्या दिवसाचा हाय कुठे नियर बाय अराउंड इथं आहे. सो 47,800च्या आसपास म्हणजे 48,000 तुम्ही कन्सिडर करून चला. 48,000च्या आसपासची लेवल आहे आपल्याकडे. ती लेवल ब्रेक झाल्याशिवाय आपण बुलिश प्लॅन करणार नाही आहे. बुलिश प्लॅन करणार नाही आहे आपण साइडवेज प्लॅन करू शकतो, बेरिश प्लॅन करू शकतो, रिजेक्शन प्लॅन करू शकतो. भरपूर गोष्टी पॉसिबल आहेत. फक्त बुलिश प्लॅन आपण करणार नाही आहे. बुलिश प्लॅन कधी करायचे, जेव्हा ती लेवल ब्रेक होईल. ओके, समजते तुम्हाला. लेवल जवळच आहे, लेवल खूप लांब नाही आहे. 47,800 लक्षात ठेवा. ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही आहे होल्ड करत नाही आपण पॉझिटिव्ह प्लॅन करणार नाही. आपण रिजेक्शन प्लॅन करू शकतो, आपण साइडवेज ट्रेड प्लॅन करू शकतो. सपोर्टचं बघितलं तर बॉटमला आपल्याकडे सपोर्ट आहे 46,700 जी ट्रेंड लाईन दिसते तीच ॲज अ सपोर्ट काम करताना दिसेल. आफ्टर दॅट जर रेजिस्टन्स बघितलं तर ही लेवल आहे 47,800. 47,800 जर ब्रेक झाली होल्ड केली आपण पॉझिटिव्ह साईडला बघूया. आणि जे पण हर्डल्स मध्ये आहेत ऑब्विसली ह्या लेवल्स असणार आहेत. हा जो गॅप आहे हे हर्डल्स आहेत. ह्या गोष्टी आपण लाईव्ह अनालिसिसमध्ये आपण किंवा लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये ह्या गोष्टी बघूया. पण राईट नाव जर बघितलं ही लेवल ब्रेक केल्यानंतर आपण पॉझिटिव्ह साईडला बघूया. जर ह्या लेवलला रिजेक्शन येत असेल तर आपल्याला बेरिश टू साइडवेज प्लॅन्स करावे लागतील हे समजून चला. आय होप तुम्हाला गोष्टी सगळ्या समजल्या असतील. मी एकदम सिंपल ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मी जास्ती ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स केलं नाही, जास्ती लाईन्स मार्क केले नाहीत, काहीच नाही आहे. ओके, सो सिंपल ॲनालिसिस ठेवले का, कारण की मला माहिती आहे मित्रांनो आता लाईक न्यूज चालू आहेत मार्केटमध्ये. कितीही ॲनालिसिस केलं किंवा कितीही गोष्टी केल्या त्याचा रिलेव्हन्स राहत नाही. एखादी फंडामेंटल न्यूज जर मार्केटमध्ये येत असेल कुठला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काम करत नाही त्यासमोर. सो ह्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके, आता आपण डिरेक्टली भेटूया मित्रांनो उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. चला बाय बाय, जय महाराष्ट्र.